पहिलीच विकेट आल्याच्या नंतर आपण प्रेक्षकांमधला उत्साह पाहिला. ऋषिकेशसाठी त्यांना आवर्जून टाळ्यांचा गजर केला. गावामधील एक संघ असल्याच्या नंतर, गाव एकजुटीत असल्याच्या नंतर त्यांचं बॅकबोन स्ट्रेंज म्हणजे त्यांचे प्रेक्षक सातत्यानं त्यांना पाठपुरावा देत असतात, पाठी खंबीरपणे उभे असतात आणि तशाच प्रकारचं चिन्ह आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहेत. हा फटका उडवलाय निमेश मोहिते, टॅलेंटेड ऑलराऊंडर, त्यांच्या बॅटमधून चालला सरळ मिड विकेटला बॉल, सीमा पार, भव्य षटकार. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. हा षटकार आपण पाहिलं निमेश मोहिते यांच्या बॅटमधून आला. सहजतेने पूल केला, लेग स्टिक वरती गार्ड घेऊन उभे होते, त्यानंतर फ्रंट फुटचा वापर केला. आणखीन एकदा फटका जबरदस्त आहे, वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला सरळ व्यासपीठावरती. एक टप्पा घेत 10 मिनिटात 4 हा चौकार. दोन बॉल मध्येच 10 धावा निमेश मोहितेच्या. किती महत्वपूर्ण फलंदाज आहे गुणगे टीमचा ते त्याने दाखवलंय. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 वरती. विजयासाठी आणखीन 23 धावत संख्येची आवश्यकता. 15 बॉलचा खेळ बाकी राहिलेला, 15 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 23 ची आवश्यकता. ऋषिकेशच्या विरोधामध्ये निमेश मोहितेचं आक्रमण. हाफ ट्रॅकर आहे, कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फटक्याचं एक्झिक्युशन व्यवस्थित होऊ शकलं नाही. जर फटका व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर नक्कीच चांगले धावा बनवू शकले असता. पण रील करून दाखवत असताना निमेश मोहिते नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सिंगल. या बॉलवरती टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. विजयासाठी 22 आता आवश्यकता राहिलेली उर्वरित 14 चेंडूंमध्ये. 14 बॉल 22. जबरदस्त सामना आजच्या या गुलाबी थंडीमध्ये रंगत असताना आजची तिसरी राष्ट्रवादी चषक 2024 ग्रामस्थ मंडल दामत यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. धावत संख्या 24-24. बोलो तयार. आडवा बॅटनं फटका झाला, प्रॉपर कनेक्ट, चाललाय सरळ डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत हा चौकार. नुकताच मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पात्रज विभाग प्रमुख सन्माननीय शरदजी तवळे साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. काही निष्ठावंत राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते. हा फटका लॉंगॉनला खेळलेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच सिधून सुटली आहे. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेल्या 30. सुधाभाऊ घारे यांच्यासोबत नेहमीच खांद्याला खांदे लावून असणारे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण पाहतात सातत्याने प्रत्येक रात्रीमध्ये हजेरी या स्पर्धेसाठी लावत असताना. दोनच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 30 वरती. पाण्याची व्यवस्था करा डगआउटमध्ये. पाणी आहे परंतु बॉटल्स नाही आहेत कदाचित. आयोजन कमिटी पाण्याची व्यवस्था करा. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला, उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 ची आवश्यकता. 12 बॉल 16 ची गरज. संघ व्यवस्थापक जे आहेत वारे टीमचे त्यांच्याकडून पारितोषिक आहे. अंतिम 2 षटक आता बाकी राहिलेले आहेत. या दोन्ही गोलंदाजांच्या वतीनं जर सामना जिंकवला तर संघ व्यवस्थापक यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक
देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. दोन्ही गोलंदाजांना जर विकेट हॅट्रिक घेतल्या तर त्यांना प्रत्येकी 2-2 हजार रुपयांचं पारितोषिक इथून देण्यात येईल. एक रन या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 31. 12 मध्ये 14 करायच्या होत्या, 16 करायच्या होत्या. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. बॉल तयार. हाफ ट्रॅकर एक कमबॅक झालाय. प्रॉपर बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स एज लागल्याच्या नंतर विकेट किपरनं पकडले. सुंदर झेल. फलंदाज बाद. धक्का लागला दुसरा. गुणगे टीमला मॅच मध्ये अजून एक कमबॅक करण्याचा प्रयत्न वारे संघ करत असताना फलंदाज बाद. धावसंख्या 31. विजयासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये 15ची आवश्यकता. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफला चालला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पासून पोहोचलेत. इथे वारे संघ कंबर कसत असताना त्यांना अजून हार मानलेली नाहीये. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर, परंतु कमबॅक या तिसऱ्या ओव्हरमध्ये होत असताना दर्शनच्या वतीने आपल्या टीमसाठी या बॉलवरती सिंगल. उर्वरित 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 14ची आवश्यकता. 1-2 डॉट बॉल. या उर्वरित 3 बॉलमध्ये एखादा विकेट मॅचमध्ये पुनरागमन पकड मजबूत करेल वारे टीमची. बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पहिली सिंगल. वेगानं सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला जोपर्यंत बॉल पोहोचतोय तत्पूर्वी 2 धावा झाल्यात पूर्ण. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना सजवण्यात आलेली आहे. शरीरापासून भरपूर दूर होता रूम मिलाला. निमेश मोहिते यांना ही विकेट महत्वाची वारे टीमसाठी. जर ही विकेट निमेश मोहितेची कमवली दर्शननं तर मॅचमध्ये जबरदस्त पकड मजबूत करेल. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 34 वरती. आता इक्वेशनचा विचार केला. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये 12ची आवश्यकता. 8 बॉल 12 धावा. निर्णायक 2 चेंडू एखादी विकेट निमेश मोहितीची प्रयत्नामध्ये असेल तर एकीकडून गुणगे टीमचे समर्थक म्हणत असेल की निमेशने या 2 बॉलवरती मॅच खुली करू देत. फुल टॉस. जेलची शक्यता पुन्हा एकदा. खेळाडू पोहोचले. झाली चूक. बॉल चालला सरळ सीमा पार. ब्लॅक स्क्रीनला धडकत असताना 4 की 6. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूयात. पंचांना घोषित केला हिट्स अँड 6. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावसंख्या. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 41 वरती. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. उर्वरित 7 बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावा पुस्तकावरती धावा लागल्यात 41 धावा म्हणजे विजयासाठी 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉलमध्ये 5ची गरज. गोलंदाज तयार. समोर उडवलाय. मॅच फिनिश. टिपिकल अंदाजानं फिनिश केलाय सामना. निमेश मोहितेने ठोकलाय हा विजय षटकार.
धन्यवाद धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना विध्वंसक बॅटिंग मिडल ऑर्डर मध्ये 7 बॉल मध्ये 3 षटकारांच्या मदतीने त्यांना